मित्रांनो, कामगार नोंदणी करण्यासाठी म्हणजेच ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. mahabocw.in या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला थोडं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथे भरपूर ऑप्शन तुम्हाला दिसतील. या ऑप्शनमध्ये जो पहिला ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे, कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन, हा जो पहिला ऑप्शन आहे हिरव्या रंगाच्या बॉक्समध्ये, कन्स्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. यामध्ये प्लीज नोट, कृपया लक्ष द्या, ही नोट वाचून घ्यायची एकदा आणि त्यानंतर खाली तुम्हाला महत्वपूर्ण माहिती भरायची आहे. आता काय काय माहिती भरायची एकदम व्यवस्थित नीट व्हिडिओ पहा. पहिला ऑप्शन आहे तो म्हणजे आधार नंबर. आता ज्या व्यक्तीचा तुम्ही फॉर्म भरताय, ज्या कामगाराचा फॉर्म भरताय, त्या कामगाराचा आधार नंबर इथे टाका. त्यानंतर कामगार कोणता आत्ता मोबाईल नंबर यूज करतोय, आत्ता मोबाईल नंबर जो यूज करत असेल तो मोबाईल नंबर टाकून इथे प्रोसीड टू फॉर्म वरती क्लिक करा. प्रोसीड टू फॉर्म वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे अशा पद्धतीने लोडिंग होईल आणि आधार नंबर, मोबाईल नंबर इथे ऑटोमॅटिकली फिल केलं जाईल. आता पर्सनल डिटेल्स, वैयक्तिक माहिती भरायची आहे. कामगारांची माहिती येणार आहे. कामगाराची माहिती काय काय विचारली आहे ते पहा. फर्स्ट नेम म्हणजे पहिले नाव टाकायचं आहे. आता ही माहिती भरताना लक्षात ठेवा, आधार कार्ड वरती जसं नाव आहे तसं इथे पहिले नाव टाका. त्यानंतर वडिलांचे किंवा पतीचे नाव इथे टाकायचे, म्हणजेच मिडल नेम टाकायचंय आणि लास्ट नेम म्हणजेच आडनाव इथे ते टाकून घ्यायचं आहे. आधार कार्ड वरती जसं आहे तसं टाका. मेल फिमेल जे काही असेल ते इथे सिलेक्ट करा. आधार नंबर ऑटोमॅटिकली इथे आलेला दिसेल. मॅरियल स्टेटस म्हणजेच आपला मॅरिड आहात का, डिवोर्स झालाय, अनमॅरिड आहात का, विधवा आहात, असे ऑप्शन दिलेले आहेत. ते ऑप्शन तुम्ही इथे सिलेक्ट करा. लग्न नसेल झालं तर सिंगल असा ऑप्शन सुद्धा आहे. मॅरिड असेल तर मॅरिड. वैवाहिक स्थिती निवडा. त्यानंतर डेट ऑफ बर्थ, जन्मतारीख, आधार कार्ड वरती जशी जन्मतारीख आहे तीच जन्मतारीख तुम्हाला इथे टाकायची आहे. जन्मतारीख टाकल्यानंतर वय इथे ऑटोमॅटिकली येईल. कॅटेगरी विचारली आहे, जसं की जनरल मध्ये आहात, NT, OBC, SC, ST ज्यामध्ये येत असाल तुम्ही इथे सिलेक्ट करा. त्यानंतर इथे आपला मोबाईल नंबर ऑटोमॅटिकली आलेला आहे. ही वैयक्तिक माहिती व्यवस्थितरित्या आधार कार्ड वरती जशी आहे तशी इथे संपूर्ण भरून घ्यायची आहे. मी इथे सगळी भरली. आता खाली येऊयात. खाली आल्यानंतर ऍड्रेस ऍज पर आधार कार्ड, आधार कार्ड वरती जसा पत्ता आहे तसाच टाकायचा आहे. बिल्डिंग नंबर, इमारत नंबर वगैरे असेल नाहीतर हाच ऑप्शन सोडून द्या. रोड रस्ता असेल तर तो, नाहीतर गावाचं नाव इथे टाका. त्यानंतर शहर, सिटी जे असेल ते इथे टाका. त्यानंतर नियर बाय महत्वाची जवळपासची जागा टाकू शकता, पण लक्षात ठेवा जे काही स्टार मार्क रेड रंगामध्ये आहेत तेच तुम्हाला महत्वाचे भरायचे आहेत. बाकी ऑप्शन सोडून दिले तरी चालेल. त्यानंतर स्टेट आपलं महाराष्ट्र. त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा असेल, तुमचा जो काही तालुका असेल तो तालुका इथे सिलेक्ट करायचा आहे आणि कोणत्या तालुक्या अंतर्गत तुमचं जे काही पोस्ट ऑफिस येतं ते पोस्ट ऑफिस तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आणि त्या पोस्ट ऑफिसचा पिनकोड इथे तुम्हाला टाकायचा आहे. ही सगळी माहिती आधार कार्ड वरती जशी असेल तशीच टाकायची आहे. गावाचं नाव, जिल्हा, तालुका, पोस्ट ऑफिस, पिनकोड एवढी माहिती महत्वाची आहे. ही माहिती टाकायची. मी सगळी माहिती टाकून घेतो. खाली यायचंय. खाली आल्यानंतर फॅमिली डिटेल्स, कौटुंबिक तपशील ही माहिती द्यायची आहे. आता ज्या व्यक्तीचा फॉर्म भरताय तुम्ही कामगाराचा, त्या कामगाराची माहिती इथे ऑटोमॅटिकली आलेली आहे. आता इथे फक्त प्रोफेशन म्हणजे व्यवसाय टाकायचा आहे. तो कामगार काय करतो ते असेल ते इथे टाकायचं आहे. प्रोफेशन झाल्यानंतर एज्युकेशन त्या कामगाराचं काय झालेलं आहे ते इथे विचारलं. एज्युकेशन मॅन्डेटरी आहे. जे काही एज्युकेशन झालंय ते इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथे नॉमिनी, इथे काही करायचं नाही. इथे सुद्धा काही नाही. बाकी काही करायची गरज नाही कारण स्वतःची माहिती आहे. खाली ऍड मोर ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे. ऍड मोर वरती क्लिक केल्यानंतर आई, वडील, पत्नी आणि पाल्य मुलगा, मुलगी जे असेल त्याचा आपल्याला नॉमिनी लावायचा आहे आणि त्यासाठी ही माहिती टाकावी लागते. त्यासाठी जे काही आई असेल, वडील असेल, पत्नी असेल किंवा मुलं असतील त्यांचं इथे नाव पहिल्यांदा येणार आहे. त्यानंतर आडनाव येणार आहे आणि त्यानंतर हसबंड किंवा फादर नेम येणार आहे. इथे पहा अशा पद्धतीची नोट सुद्धा दिलेली आहेत. तर इथे आपल्याला माहिती भरायची आहे. पहिलं नाव टाका, आडनाव टाका, त्यानंतर हसबंड किंवा फादर नेम इथे टाका. त्यानंतर जन्मतारीख जी असेल ती टाका. पत्नी असेल किंवा मुलगा असेल किंवा मदर असेल, बघा इथे ऑप्शन दिलेले आहेत. आता ते तुमचं कोण आहे, म्हणजे ज्या व्यक्तीचा फॉर्म भरताय त्यांचं कोण आहे ते इथे सिलेक्ट करा, म्हणजे रिलेशन सिलेक्ट करा. त्यानंतर ज्या व्यक्तीचं माहिती दिलेली आपण त्या व्यक्तीचा इथे आधार नंबर टाकायचा आहे. जे आपण नॉमिनी लावतो त्या व्यक्तीचा आधार नंबर, तो व्यवसाय काय करतो, तसेच शिक्षण काय झालेलं आहे ते इथे तुम्ही देऊ शकता. आणि पुढे आपल्याला नॉमिनी ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर ऑलरेडी जर बांधकाम कामगार नोंदणीकृत असेल तर ऑप्शन टिक करू शकता, नाहीतर सोडून द्या. आणि अजून काही जोडायचे असतील, अजून कुटुंबात व्यक्ती असतील तर ते जोडू शकता. त्यानंतर आता खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर एम्प्लॉयर डिटेल्स. एम्प्लॉयर म्हणजे तुम्हाला 90 दिवसाचं जे काही सर्टिफिकेट लागतं ते तुम्हाला कोणी दिलेलं आहे, ग्रामसेवकाने दिलेलं आहे का
कोणी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टदार असेल, त्या कॉन्ट्रॅक्टदारांनी किंवा डेव्हलपरनी दिलं असेल तर त्याचा तपशील, तो दाखला आपल्याला इथे लागणार आहे आणि त्याचीच माहिती इथे तुम्हाला विचारली आहे. आता वर्कर नेचर ऑफ वर्क म्हणजे कामगारांचे कामाचे स्वरूप, 90 दिवसाचे काही सर्टिफिकेट आहे ते हातात घ्या. त्यामध्ये कामगार काय आहात, तुम्ही कोण आहात, ऑल टाईप ऑफ वर्कर असेल, सेंटरिंगचं वर्कर, स्लॅब वर्कर असतील, फ्लोरिंगचं काम, कारपेंटर, पेंटर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, ग्लासचे काम करत असतील, लिफ्ट ऑपरेटर असेल, एवढे भरपूर असे कामगार आहेत. या प्रकारचे कामगार तुम्ही इथे सिलेक्शन करू शकता. तुमच्या 90 दिवसाचे काही सर्टिफिकेट आहे त्याच्या खाली दिलेलं असेल की तुम्ही कोणते कामगार आहात, तर त्यापैकी एक, यापैकी एक तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. ज्या सर्टिफिकेट वरती आहेत तेच तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर टाईप ऑफ इश्यू, जारी करणाऱ्याचा प्रकार. आता हे जे काही सर्टिफिकेट आहे 90 दिवसाचं, मी तुम्हाला ते पुढे दाखवतो, ते तुम्हाला कोणी दिलंय. कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपरने दिलं असेल तर तो ऑप्शन सिलेक्ट करा, ग्रामसेवकाने दिलं असेल तर ते सिलेक्ट करा, पर्सन विथ ऑथोराइज बाय म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ म्युनिसिपल कौन्सिल, म्हणजेच जर नगरपालिका महानगरपालिकामध्ये दिलं असेल तर हा तिसरा ऑप्शन आहे. पर्सन ऑथॉरिटी आणि गव्हर्नमेंट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी कोणी यापैकी दिलं असेल तर ते सिलेक्ट करा, नाका कामगारांवरती असेल तर ते सिलेक्ट करा. अशा पद्धतीने तुम्हाला कोणी 90 दिवसात सर्टिफिकेट दिले ते इथे सिलेक्ट करा. मी कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपर सिलेक्ट करतो. त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर ऑफ इश्युअर, म्हणजे जो डेव्हलपर असेल, कॉन्ट्रॅक्टदार असेल किंवा ग्रामसेवक असेल, ज्यांनी सर्टिफिकेट दिलंय त्याचा जो काही नोंदणी क्रमांक आहे तो इथे टाकायचा आहे. आता ही माहिती तुम्हाला कशी भेटेल, कुठे भेटेल, तर इथे पहा, हे अशा पद्धतीचं सर्टिफिकेट असतं आणि यावरती जावक क्रमांक वगैरे असतं आणि जावक दिनांक असतो, फोटो असतो आणि त्या फोटोवरती सही शिक्का असतो. तर इथे पहा, आता हा नमुना आहे, हा नमुना सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, हा डाउनलोड करा आणि हा कॉन्ट्रॅक्टदार किंवा ग्रामसेवक किंवा महानगरपालिका यांच्याकडून तुम्ही हा भरून आणू शकता. यामध्ये फोटो चिटकवायचा आहे, ते सगळी माहिती इथे भरतात. फोटो चिटकून त्या फोटोवरती सही शिक्का असणं गरजेचं आहे. जावक क्रमांक, जावक दिनांक म्हणजे जेव्हा तुम्हाला हे सर्टिफिकेट दिलेलं आहे तो तारीख वगैरे असते, ही सगळी ते देतात. आता इथे नियोक्त्याचा, ठेकेदाराचा, विकासाचा तपशील, इथे जे माहिती आहे ते कॉन्ट्रॅक्टदाराची असेल किंवा ग्रामसेवकाची इथे माहिती असणार आहे. इथे असणारे नाव, कॉन्ट्रॅक्टदार जो असेल त्या कॉन्ट्रॅक्टदाराचं नाव, त्यानंतर आस्थापनेचं नाव, त्याच्या कंपनीचं म्हणजे कॉन्ट्रॅक्टदाराचं कंपनी जी असेल त्या कंपनीचं नाव, त्यानंतर नोंदणी क्रमांक इथे असतो पहा, 3 नंबरला असतो नोंदणी क्रमांक, जो आपल्याला फॉर्म भरताना लागतो तो नोंदणी क्रमांक या 3 नंबरला असणार आहे. तर तोच तुम्हाला सगळं भरून देईल. आता विभाग कोणत्या, PWD विभाग असेल किंवा कोणत्या विभागाअंतर्गत देतं ते इथे सगळी माहिती असते. त्यानंतर कॉन्ट्रॅक्टदाराचा पत्ता इथे असतो, त्यानंतर गाव, तालुका, कोणत्या जिल्ह्यामध्ये कॉन्ट्रॅक्टदार आहे, पिनकोड, त्या कॉन्ट्रॅक्टदाराचा मोबाईल नंबर, अशा प्रकारची माहिती इथे कॉन्ट्रॅक्टदाराची असते. आणि इथे खाली बांधकाम कामगारांचा तपशील असतो, ज्यामध्ये बांधकाम कामगार म्हणजे तुम्ही, इथे कामगाराचं नाव असतं, वय, वर्ष, कामगाराचा पत्ता, कुठे राहतो, तालुका, जिल्हा, पिनकोड, संपर्क क्रमांक, तसेच कामाचा कालावधी हा त्यांच्याकडून टाकून घ्यायचा आहे. हे 3 महिन्याच्या वरती असणं गरजेचं आहे आणि किती दिवस, 90 दिवसाच्या वरचं असणं गरजेचं आहे. 90 दिवसाच्या वरती एकूण दिवस आणि कामगार सध्याच्या कामाचे ठिकाण, कुठे काम करताय तुम्ही आता, त्या काम तिथे पत्ता येणार आहे, त्या गावाचं नाव, तालुका, जिल्हा, जिथे पिनकोड, जिथे तुम्ही काम करताय, ज्या गावामध्ये काम करताय तिथली इथे माहिती आणि किती वेतन आहे ते, अशा पद्धतीची माहिती ही सगळी तुम्हाला देतात. आणि खाली कामगार कॉन्ट्रॅक्टदार आहे, त्या कॉन्ट्रॅक्टदाराचा सही आणि शिक्का असतो आणि हे अशा प्रकारचं हे 90 दिवसाचं सर्टिफिकेट असतं. तर हे सर्टिफिकेट इथे आपल्याला लागणार आहे अपलोड करण्यासाठी. तुम्ही ग्रामसेवकाकडून घ्या किंवा कॉन्ट्रॅक्टर डेव्हलपर असतील त्यांच्याकडून तुम्ही घेऊन घ्या. आता हा नोंदणी क्रमांक असतो 3 नंबरचा ऑप्शन मध्ये, तो नोंदणी क्रमांक असतो तो इथे तुम्हाला टाकायचा आहे, जो असेल तो त्या तुमच्या 90 सर्टिफिकेट वरती, 90 दिवसा सर्टिफिकेट वरती असतो. त्यानंतर डिस्पॅच डेट, जावक दिनांक, जेव्हा दिलं असेल तुम्हाला सर्टिफिकेट ते दिनांक, त्यानंतर जावक क्रमांक जो असेल त्या सर्टिफिकेट वरती जो आहे तोच इथे तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर नेम ऑफ कॉन्ट्रॅक्टदार, कॉन्ट्रॅक्टदाराचं जे काही नाव असेल किंवा डेव्हलपरचं नाव इथे टाकायचं आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट ऑफ एम्प्लॉयर, नियोक्त्याचा जिल्हा, जो काही एम्प्लॉयर आहे, म्हणजे आता हे कॉन्ट्रॅक्टदाराचा आहे तर तो कॉन्ट्रॅक्टदार कोणत्या जिल्ह्यातून आहे त्या कॉन्ट्रॅक्टदाराचा इथे जिल्हा टाकायचा आहे. त्यानंतर तालुका विचारला जाईल, तो कॉन्ट्रॅक्टदाराची इथे आपण सगळी माहिती भरतोय तर त्या कॉन्ट्रॅक्टदाराचाच इथे तालुका विचारला जाईल. तर अशा पद्धतीने ही झाली कॉन्ट्रॅक्टदार किंवा डेव्हलपरची माहिती. तशीच तुम्ही ग्रामसेवकाचं असेल तर ग्रामसेवकाची सुद्धा माहिती अशाच पद्धतीने भरायची आहे. ही सगळ्यात महत्वपूर्ण माहिती आहे आणि ही अशी माहिती जे 90 सर्टिफिकेट आहे त्याच्यावरची भरायची आहे. त्यानंतर खाली यायचंय, ती सगळी माहिती भरली. आता तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करायचे, फक्त तुम्हाला 3 डॉक्युमेंट आहेत, 2 MB पर्यंत तुम्ही अपलोड करू शकता, JPG, PNG, PDF कशाही फॉर्मॅटमध्ये. पहिला आहे ऍप्लिकंट फोटो, फोटो अपलोड करायचा आहे, पासपोर्ट साईज जो काही फोटो आहे त्याचा डार्क बॅकग्राऊंड असणं गरजेचं आहे.
तर इथे अपलोड फोटोवरती क्लिक करायचं आणि जो काही पासपोर्ट आकाराचा फोटो आहे तुम्ही 2 MB पर्यंत इथे अपलोड करू शकता. कॅप्चर करायचा असेल तर डायरेक्ट लाईव्ह सुद्धा घेऊ शकता किंवा दुसरा ऑप्शन आहे अपलोड बटनावरती क्लिक करून चूज फाईलवरती क्लिक करा आणि अपलोड करा. हा फोटो इथे तुमचा अपलोड झालेला तुम्हाला दिसेल. तर अशा पद्धतीने फोटो अपलोड झाला, पहिलं डॉक्युमेंट झालं. ॲप्लिकंट थंब प्रिंट हा इथे काही अपलोड करायची गरज नाही. खाली आपला आधार कार्ड विचारलं जाईल, तर इथे आधार कार्ड ऑप्शन आहे, तर आधार कार्ड JPG, PDF स्वरूपात तुम्ही अपलोड करू शकता. चूज फाईलवरती क्लिक करायचं. इथे आधार कार्ड इथे अपलोड केलेलं आहे PDF स्वरूपात. त्यानंतर 90 दिवसाचं जे काही प्रमाणपत्र आहे, 90 दिवसाचं सर्टिफिकेट आहे, ते चूज फाईलवरती क्लिक करून तुम्ही इथे अपलोड करून घ्या. मी सुद्धा इथे अपलोड करून घेतो. तर अशा पद्धतीने एवढे 3च कागदपत्र तुम्हाला लागतील. तर अशा पद्धतीने सर्व डॉक्युमेंट अपलोड करा. त्यानंतर खाली या. खाली आल्यानंतर तुम्हाला हे सेल्फ डिक्लेरेशन यावरती क्लिक करायचं आहे, टिक द्यायची आहे आणि त्यानंतर खाली सेव्ह बटन दिसेल, या सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे. तत्पूर्वी लक्षात ठेवा, सर्व फॉर्म चेक करून घ्या, सगळी माहिती बरोबर आहे का ती चेक करून घ्या आणि त्यानंतर सेव्ह बटनावरती क्लिक करा. त्यानंतर सेंड OTP ऑन धिस नंबर, म्हणजे हा जो नंबर आहे याच नंबर तुम्ही व्यवस्थित दिलाय का चेक करा आणि सेंड OTP वरती क्लिक करा. आता जो मोबाईल नंबर टाकला होता त्यावरती एक OTP पाठवला जाईल, तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट OTP वरती क्लिक करायचा आहे. सगळी माहिती बरोबर आहे, OTP आलेला आहे, तो OTP इथे टाकून घ्या आणि व्हॅलिडेट OTP वरती क्लिक करा. आपला संपूर्ण फॉर्म जो आहे तो इथे आता कंप्लीट होतोय. व्हॅलिडेट OTP वरती जर तुम्ही क्लिक करा तर तुमचं काम झालेलं आहे. तुमचं ऍप्लिकेशन सबमिट झालेलं आहे. तुमचं ऍप्लिकेशन आता जिल्हा लेवलला गेलेलं आहे. पुढं डॉक्युमेंट्स आता चेक होतील. आता तुम्हाला एक मेसेज सुद्धा आला असेल, ज्यामध्ये हा एक्नॉलेजमेंट नंबर सुद्धा आला असेल. याचा सुद्धा फोटो काढून ठेवा आणि जो मेसेज आलाय मोबाईलवरती तो सुद्धा जपून ठेवा. तर अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. या फॉर्मची प्रिंट सुद्धा काढू शकता. तर प्रिंट काढण्यासाठी तुम्हाला खाली ओके बटनावरती क्लिक करा आणि प्रिंट हवी आहे का नाही हे विचारलं जातं. कस्टमरचा वगैरे तुम्ही फॉर्म भरत असाल तर ही प्रिंट तुम्ही त्यांना देऊ शकता आणि जर नसेल काढायची तर तुम्ही नो ऑप्शनवरती सुद्धा क्लिक करू शकता. तर इथे ओके करा. ओके केल्यावरती प्रिंट हवी आहे का, तर येस करून याची जी प्रिंट आहे PDF फाईल आहे ती तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता किंवा कस्टमरला द्यायची असेल तर कस्टमरला देऊ शकता.